प्रत्येक महिलेची एकच इच्छा असते आणि ती म्हणजे आपली त्वचा कायम तरुण राहावी अशीच. त्यामुळे आपण अनेक मार्गातले प्रोडक्ट यूज करत असतो. पण त्यापेक्षा जर आपण घरच्या घरीच खोबऱ्याच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज केला तर आपली त्वचा ही नक्कीच सुंदर आणि तरुण दिसणार आहे. चेहऱ्यावर नियमित मसाज केल्यामुळे त्वचेतील रक्तविसरण सुधारते. त्वचेतील रक्तविसरण जर योग्य पद्धतीने झाले तर त्वचा ही सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी मदत होत असते. आणि तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषासुद्धा कमी होतात बरं. त्यामुळे प्रत्येक महिलेने आपल्या चेहऱ्यावरती नियमितपणे आठवड्यातून एकदा तरी खोबऱ्याच्या तेलाने हलक्या हाताने मसाज करायचा आहे. नारळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे जर आपण नारळाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज केला तर ज्या जुन्या पेशी आहेत त्या निघून जातात आणि नवीन पेशी तयार होतात आणि यामुळेच आपण सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर वाढत्या वयामध्ये सुद्धा आपल्या त्वचेमध्ये टॅनिंग तयार होत असते आणि ते निघून जाण्यासाठी खोबऱ्याचं तेल उत्तम मॉइश्चरायझर आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने घरच्या घरी आपल्या चेहऱ्यावरती ऑइल मसाज करायचा आहे. मसाज करण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा आहे, कोरडा करायचा आहे व त्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला ऑइल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 बोटाच्या साहाय्याने फोरहेडवरती मसाज करायचा आहे. फोरहेडवरती जे रिंकल्स येतात तर ते कमी होण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर ॲब्रोच्या मधोमध आपल्याला एक पॉईंट तयार करायचा आहे आणि वरच्या दिशेने आपल्याला मसाज करायला सुरुवात करायची आहे. ही स्टेप तुम्ही 5 वेळा करू शकता. चेहऱ्याला मसाज केल्यामुळे आपल्याला खूप रिलॅक्सेशन जाणवत असतं. त्यामुळे शक्यतो संध्याकाळी झोपताना आपण मसाज करायला हवा. पण जर तुम्हाला शक्य होत नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही मसाज करू शकता. मसाज करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या हातामध्ये कसल्याही प्रकारची बांगडी नको, बोटामध्ये रिंग नको आणि थोड्या वेळ तुम्ही गळ्यातलं जे तुमची ज्वेलरी आहे तर तीसुद्धा तुम्ही काढून ठेवायला काहीच हरकत नाही, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे मसाज करता येणार आहे. आपल्या फोरहेडवरचा मसाज झाल्याच्या नंतर आपल्या डोळ्याच्या खाली आपल्याला मसाज करायचा असतो. डोळ्याच्या खाली भरपूर प्रमाणात काळे रिंकल्स असतात किंवा काळे सर्कल असतात तर ते घालवण्यासाठी आपण डोळ्याच्या खालीसुद्धा मसाज करायचा आहे. आपण ज्या बोटामध्ये रिंग घालतो त्या बोटाच्या साहाय्याने आपल्याला डोळ्याच्या खाली मसाज करायचा आहे. कारण की त्या बोटाने जर मसाज आपण केला तर त्याचा प्रेशर खूप कमी प्रमाणामध्ये असतो. त्यामुळे डोळ्याच्या खालीसुद्धा आपल्याला मसाज करायचा आहे. नाकापासून पॉईंट घ्यायचा आहे आणि बाहेरच्या दिशेने ओढायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही 5 किंवा 10 वेळासुद्धा हा मसाज करू शकता. जर तुमच्या डोळ्याखाली भरपूर प्रमाणामध्ये काळे रिंकल्स असतील तर दररोज संध्याकाळी झोपताना डोळ्याच्या खाली मसाज करायचा आहे. एक 15 दिवसांनंतर तुम्हाला दिसून येईल की तुमच्या डोळ्याखालचे जे काळे रिंकल्स आहेत तर ते पूर्णपणे कमी झालेले आहेत. दररोज तुम्ही हा जर मसाज केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, अजून आपल्या डोळ्याच्या वरतीसुद्धा काळवटपणा असतो तर तो घालवण्यासाठी काय करायचं आहे, सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला 5 वेळा डोळ्यांच्या भोवती मसाज करायचा आहे. एकदम हलक्या हाताने हा मसाज करायचा आहे. डोळ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. एकदम हलक्या हाताने रिलॅक्स वाटणार आहे तुम्हाला स्वतः. जेव्हा तुम्ही ही मसाज करता तेव्हा स्वतःला सुद्धा खूप रिलॅक्स वाटतं आणि आपली त्वचा गरम झालेली तुम्हाला जाणवते. त्यामुळे आपली त्वचा टवटवीत होण्यासाठी मदत झालेली असते. आपलं जेव्हा वय वाढतं तेव्हा आपले गालंसुद्धा खाली लोंबायला लागतात. मग असे गालं कोणालाच नको असतात. मग आपले गालं वरती नेण्यासाठी आपल्याला आपल्या चेहऱ्याची मसाज करायचा आहे. फक्त आपल्या गालांचा मसाज कशा पद्धतीने करायचा आहे तर आपल्या हनुवटीपासून 4ही बोटांनी आपले गालं जे आहेत ते वरती ओढायचे आहेत आणि थोडासा डोक्यावरती प्रेशर द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला अजून रिलॅक्स वाटणार आहे. आपण जेव्हा स्वतः असे मसाज करतो ना तेव्हा आपली चेहरा खूप गरम होतो. म्हणजे त्याचा अर्थ आपली चेहरा हीट बाहेर सोडत आहे आणि नवीन पेशी तयार करत आहे. त्यानंतर आपण वरच्या दिशेने दोन्ही हाताने आपल्याला वरती गालं ओढायचे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी कशाच पद्धतीने आपल्याला मसाज करायचा आहे. एकदा डावीकडून एकदा उजवीकडून असं तुम्हाला 5 वेळा हा मसाज करायचा आहे. यामुळे आपले जे गालं आहेत ते खाली लोंबणार नाहीत आणि गालाला सुद्धा छान एक मसाज मिळणार आहे आणि त्यामध्ये आपले जे सिक्रेशन आहे किंवा रक्तविसरण संस्था आहे तर ती सुधारते आणि आपली त्वचा ही टवटवीत होण्यासाठी मदत होत आहे. व त्यानंतर काय करायचं आहे, आपल्या जे कान असतो तर त्या कानाच्या खाली बोट ठेवायचं आहे आणि वरच्या दिशेने आपल्याला गाल ओढायचे आहेत. ही फक्त गालाचा मसाज आहे. हा मसाज आपण केल्यामुळे आपले जे लोंबते गाल आहेत ते वरती जाण्यासाठी मदत होत असते. आठवड्यातून एकदा तरी अशा पद्धतीने जर मसाज आपण केला तर आपला चेहरा खरंच खूप सुंदर दिसतो आणि आपण नेहमी तरुण दिसण्याचा फील येतो.
फोरहेड, डोळ्यांच्या खाली आणि गालाचा मसाज करून झाल्याच्या नंतर आपल्याला मसाज करायचा असतो तो म्हणजे नाकाचा. कारण की नाकावर आपले जे काही बॅक हिट्स असतात, व्हाईट हिट्स असतात, तर ते निघून जाण्यासाठी आपण नाकावर सुद्धा मसाज करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तेल जे आहे ना, तर ते नाकावरचं जे काही ते घाण असते तर ते काढण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे आपल्या नाकावर सुद्धा आपल्याला मसाज करायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी जशा पद्धतीने मसाज केलेला आहे अगदी तशाच पद्धतीने तुम्हाला नाकावर सुद्धा मसाज करायचा आहे. त्यानंतर आपल्या ओठाच्या बाजूने लाईन तयार होत असतात. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण जेव्हा हसतो तेव्हा आपल्याला ते लाईन दिसतात आणि त्या लाईन जाण्यासाठी सुद्धा एक मसाज आहे. तर तो मसाज आहे 2 बोटांनी आपल्याला वरच्या दिशेने आपला गाल फिरवायचा आहे किंवा ओठ आपले असे ताणवायचे आहे, जेणेकरून जे काही रेषा आहेत त्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतर परत एकदा आपल्या गालाला वरच्या दिशेने फिरवायचं आहे, जेणेकरून अजून जे गाल आहे तर ते वरती जाण्यासाठी मदत होणार आहे. आणि 2 बोटांनी आपले जे हाडं असतात गालाच्या तिथले, तर त्यांनासुद्धा फाईन लाईन्स येऊ नयेत किंवा डबल चिन येऊ नये त्यासाठी आपल्याला तो मसाज करायचा असतो. आणि त्यानंतर परत एकदा आपल्या चेहऱ्याला टॅप मोशनमध्ये टॅप करायचा आहे, जेणेकरून आपल्या ज्या पेशी आहेत, जिवंत पेशी अजून जिवंत होतील आणि मेलेल्या पेशी निघून जातील. त्यासाठी टॅप मोशनमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या चेहऱ्याला थोडंसं हलक्या हाताने मारायचं आहे. जर आपण दररोज असं जर केलं ना, तर आपली जी त्वचा आहे तर ती निरोगीत राहणार आहे. कसल्याही प्रकारचे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येणार नाहीत, वांग येणार नाही, ब्लॅक हेड्स येणार नाहीत, व्हाईट हेड्स येणार नाहीत. काहीच आपल्या चेहऱ्यावर एकदम क्लीन आपला चेहरा दिसणार आहे. त्यामुळे नियमितपणे तुम्हाला आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायचा आहे. आता आपल्या मानेला सुद्धा मसाज करायचा आहे. डबल चिन येऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने मसाज करायचा आहे. हा मसाज खूप उपयुक्त आहे आणि जेव्हा तुम्ही हा मसाज करता तेव्हा एक 10 ते 15 मिनिटं झोप घ्या छान. बघा तुम्हाला तुमचा चेहरासुद्धा खूप प्रसन्न वाटणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही दररोज आपल्या चेहऱ्यावरती ऑइल मसाज करायचा आहे. आय होप मैत्रिणींनो तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर प्लीज चॅनलला लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. प्रत्येक महिलेने वाढत्या वयानुसार तरुण दिसण्यासाठी हा एक चेहऱ्यावरती मसाज नक्की करावा. बाय बाय मैत्रिणींनो, परत एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.